नमस्कार मित्रांनो, ओवी क्लासेस इंग्लिश आणि मॅथ या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज आहे 4 ऑगस्ट. 4 ऑगस्ट म्हणजे काय? फ्रेंडशिप डे. तर सर्वांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा दिवस चांगला जावं. तर आज आपण शिकणारा इंग्लिशमधलं काय, तर फ्रूटचे नेम म्हणजे काय आहे, फळांची नावं काय शिकणार आहोत. ती तुम्हाला इमेज दाखवून चित्रानुसार तुम्हाला काय फळांची नावे सांगणार आहेत, जेणेकरून तुम्हाला पण काय ओळखता येतील आणि नावं सांगता येतील. तर आपण आपल्या लेक्चरला काय सुरुवात करूया. तर पहिला आहे तर फळांचं नाव आहे तर पाईनॲपल. पाईनॲपल म्हणजे काय? अननस आहे. त्याच्यानंतर आहे तर परिसिमॉन. परिसिमॉन म्हणजे टेंभूर्ण. टेंभूर्ण कशा प्रकारचे हे गावरानात बघायला भेटतं हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आहे तर ब्लॅकबेरी म्हणजे जांभूळ. त्याच्यानंतर आहे तर कॅरिसा. कॅरिसा म्हणजे करवंद. हे करवंद पण काय ग्रामीण भागात खूप बघायला भेटतात. जुनाबेरी म्हणजे काय तोरण. हे पण ग्रामीण भागात बघायला भेटतात. त्याच्यानंतर आहे ॲनोना रेटिकुलटा म्हणजे काय आहे, रामफळ आहे. रामफळ तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं आहे ते. त्याच्यानंतर आहे गुजबेरी. गुजबेरी आहे ते म्हणजे काय आवळा. क्रिस्टल ॲपल्स म्हणजे काय सीताफळ, ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्याच्यानंतर काजू. काजू मीन्स काजू. देन बनाना. बनाना म्हणजे काय केळी. त्याच्यानंतर आहे आपला प्लम फ्रूट. प्लम फ्रूट म्हणजे काय मनुका फळ. काय मनुका फळ किंवा अळू बुखारा असं त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे काय वॉटरमेलन. वॉटरमेलन म्हणजे काय कलिंगड. देन आहे नंतर प्रोमेग्रॅनेट म्हणजे काय आहे डाळिंब, याला म्हटलं जातं. जॅकफ्रूट. जॅकफ्रूट म्हणजे काय फणस. आईज ॲपल्स. आईज ॲपल्स म्हणजे ताडगोळा. ते तुम्ही बघू शकता ते कशा प्रकारचं आहेत ते. तर नोसबेरी. नोसबेरी म्हणजे काय चिको. तर गवा. गवा म्हणजे काय पेरू. तर मँगो. मँगो काय सर्वांनाच माहीत आहे. मँगो म्हणजे काय आंबा. त्याच्यानंतर पियर म्हणजे काय नासपती. आणि ते मस्क मिलर म्हणजे काय खरबूज. खरबूज. देन टर्मिनेट म्हणजे काय चिंच. ऑरेंज म्हणजे काय संत्री. देन ग्रेप्स म्हणजे काय द्राक्ष. आणि कोकोनट. कोकोनट म्हणजे नारळ. ॲपल्स म्हणजे काय सफरचंद. देन स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी मीन्स स्ट्रॉबेरी. पपया. पपया मीन्स काय पपई. लेमन म्हणजे काय लिंबू. देन किवी. किवी म्हणजे काय किवी. हे खूप इम्पॉर्टन्स असे किवी हा फ्रूट आहे. ते तुमचं ताप वगैरे काय हे तुम्ही आजारी झालात यासाठी हा फळ खूप महत्त्वाचं आहे, ते तुम्ही बघू शकतात. तर तुम्हाला समजलं असेल कशा प्रकारचं काय नावं इंग्लिशमध्ये फ्रूटचे आहेत. जर समजलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करा.